हाय फ्रेंड्स, वेलकम टू दिया अँड मम्मा चॅनल. तर आज आहे संडे आणि संडे स्पेशल म्हणजे मच्छी. तर इथे संडे स्पेशलची मच्छी दाखवते तुम्हाला काय आणली आहे ती. तर इथे बघा काळी पापलेट असतात ना, ती आणली आहे. ती आता साफ करायची आहे. आणि इथे मी आता ग्राइंडरमध्ये वाटायला घालते मच्छीचं कालवण करण्यासाठी. तर काय काय घालते ते दाखवते तुम्हाला. तर इथे बघा पाण्यात मी 20 मिरसांग घातलं आहे. मिरची गावठी मिरची आहे आणि ही काश्मीरी मिरची आहे. तर पाण्यात सोक करण्यासाठी घातलं आहे. आणि ते खोबरं आहे, ओलं खोबरं, सुकी कोथिंबीर आहे आणि हळदी पावडर आहे. तर आता सगळ्यात आधी ओलं खोबरं ग्राइंडरमध्ये घालूया. तर आता इथे खोबरं घातलं आहे आणि हे खोबरं मी किसूनच ठेवते, कारण एक नारळ मी किसून ठेवतेच. थोडीशी हळद घालते, अर्धा चमचा, आणि 1 चमचा कोथिंबीर घालते सुक्या, थोडेसे आणखीन घालते. आणि आता ह्या मिरची घालते. तर आता इथे बघा मिरची पण घातली आहे मी, आणि एक कांदा चिरून घेतला आहे मीडियम साईजचा, तो पण घालते. आणि आता थोडंसं पाणी घालून वाटायला ठेवायचं आहे. मग अर्धी वाटून झाल्यावर त्याच्यात मी चिंच काढणार. तर आता इथे वाटायला घालते. मी इथे खालती बघा काय झालं आहे. हा, तिथून सगळी हळदी पावडर पडली माझ्या. तर हा डबल काम झालं आहे मला, तर ते साफ करायचं आहे. आता पहिली वाटून घेते आणि वाटायला टाकलं आहे आता. आणि हे पण साफ करायचं आहे. आधी हे साफ करून घेते आणि मग मच्छी उचरायला घेते, साफ करायला घेते. तर मग भेटते, हे साफ करते आधी. तर आता ही थोडीशी व्हायला आली आहे. आता त्याच्यात चिंच घालते. मी पाण्यात भिजवायला विसरले, तशीच घालते. आता थोडीशीच घालणार, जास्त नाही. जर असं काही घट पडलं तर ग्राइंडर घट होतो बघा, दगड पुढे जात नाही बघा. तर आता इथे माझे मासे वगैरे साफ करून झाले आहे. आणि ग्राइंडरचा आवाज तो, आणि ते हे कालवण्यासाठी ठेवलं आहे आणि हे फ्राय करायला ठेवलं आहे. तर हे साफ करून घेतलं आहे मी. आणि आता मगाशी ते हळद पडली होती ना, ती आता जराशी साफ करून घेते पाणी वगैरे लावून. सगळीकडे पडली होती बोट्यावर वगैरे. तर आता ही मिरची व्हायला आली आहे ग्राइंडरचं. स्वयंपाक करायचा आहे बाकीचा. मच्छी कालवण वगैरे वाटून ठेवलं होतं, तर मच्छीला कालवण करायचं आहे. तर ते आता मी कालवण करते, मला पण दाखवते. चला. तर आता इथे पाणी पण सळसळलं, तर त्याच्यात तांदूळ घालते. तर आता तांदूळ पण घातले आहे. आणि इथे मच्छीच्या कालवणासाठी वाटण झालं आहे रेडी. तर आता काढून घेते ते. तर आता इथे बघा मी याच्यात काही नाही घातलं, कांदा वगैरे आणखीन चिरून नाही घातलं, कारण की
वाटपायला घातला होता तेव्हा घातला होता एक कांदा, अख्खा एक कांदा घातला होता. आता नाही घालणार. तर आता याला उकळी आली की याच्यात मासे टाकायचे. तोपर्यंत भात बघते झाला तर, असं वाटतं नाही झाला, नाही झाला अजून. थोडंसं झाकून घेतलं आणि गॅस बारीक करते, नाहीतर उतरून जाईल. त्या दिवशी झालं होतं माझ्याकडून सगळं, गॅसवर सगळं चांगलं होतं. तर आता मी इथे मच्छी फ्राय करण्यासाठी मसाला रेडी करणार. तर आधी बघेल फ्रीजमध्ये आहे तर, नाहीतर मला परत करावं लागेल. तर इथे बघा हळद घेतली आहे मच्छी फ्राय करण्यासाठी आणि लाल तिखट घेते. मी इथे मीठ घालते चमचाभर. आणि लिंबू पिळते. दुसरा लिंबू बघा. आता इथे अर्धा लिंबू पिळते. तुमच्याकडे आगळ असेल तर आगळ पण घालू शकतात. माझ्याकडे आहे पण लिंबू, आमच्याकडे लिंबू जास्त खाल्लं जातं. लिंबू नसेल तर आगळ घालते मी. इथे बघा उकळी आली आहे. तर गॅस बारीक करते थोडासा आणि याच्यात आता मच्छी घालते. आता इथे बघा उकळी आली आहे. आता त्याच्यात मी मच्छी मीठ लावली होती, मीठ लावून ठेवली होती, तर ती धुवून घेतली आहे. आता मी त्याच्यात मच्छी सोडते. काळी पापलेट असतं ना त्याची, ती आहे ही. सुरमटा म्हणतात गोव्यात त्याला. तर ती घालते आता मी. थोडासा उकळी येऊ दे. जोपर्यंत उकळी येते तोपर्यंत इथे मी मसाला रेडी करून घेते. आणि इथे माझं भात पण होते आलं आहे. बघते ते मी आता मी वाळायला घेते. आम्ही गोव्यात जास्त असं लोक असंच करतात, वाळूनच करतात. त्याला वाळणी म्हणतात गोव्यात. वाळणीला लावलाय, वाळणेक लायला असं म्हणतात. तर त्याच्यात मीठ घालते भातामध्ये. त्याच्यात मी मीठ नाही घातलं ते मग घालणार, कारण की उकळी आली नाही ना यासाठी. तर हा भात वाळून घेते. तर आता इथे बघा उकळी आली, यायला सुरुवात झाली आहे. थोडासा आणखी उकळी येऊ दे, मग त्याच्यात मीठ घालणार. आताच घालते, मग नाही घालणार, मग नाही विसरणार मी. तर मीठ घालते चवीनुसार. तुम्हाला किती पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता. मच्छी हलवायची नाही, नाहीतर ती मोडून जाते मच्छी, त्यासाठी. आता इथे थोडा वेळ उकळी आली की गॅस बंद करते, मोठी करते थोडासा गॅस. तर बंद करते. उकळी आली तर बंद करून झाकून ठेवायचं. असं केल्याने काय होतं की मच्छी जर शिजली नाही तर शिजून जाते. तर टाकल्याने तर इथे
आलं लसणाची पेस्ट घालायची राहिली ती घालते इथे बघा. आलं लसणाची पेस्ट घातली. आता हे सगळं एकजीव करायचं. पाहिजे तर पाणी घालायला हरकत नाही. आधी पहिले लिंबाचा रस काढला होता ना, त्याच्यात सगळं हे एकजीव करून घेऊया. आता इथे बघा मच्छी आता फ्राय करायला घेते पटापट. तेच तर बुधवार वाढलं अर्धच केलं खबर ना का घरे हा भितर भाडकाराच्या काढल्या दोन तीन काढल्या. आता इथे बघा मी सगळ्यांना किती पाहिजे तेवढे मी भाजेल आणि फ्राय करीन आणि उरलेले ठेवून देईन परवांसाठी. दियासाठी देईन. दियाला फ्राय करून बुधवारी नाहीतर मंगळवारी. ती खाते ना तर तिला देते मी. मी खात नाही अहो पण खात नाही असेल तर देते मी त्यांना भाजून. कधी कधी रोज नाही. कोण कोण गेले तर कहा बोललो तो तसं हे करून देणार लो. हे दिक कहा लागलो तर ते पायाकडे धरून आणलं दिक कसं बाहेर करून जाय. हे बघा थोडा वेळ ठेवते आणि मग फ्राय करायला घेते. तोपर्यंत बाकीची तयारी करते. तर सगळं झालं आहे माझं करून. तर इथे बघा हा तांदळाचा रवा आहे. तांदूळ वाटून केलं होतं त्या दिवशी ब्लॉग केला होता मी तांदूळ कसे वाटायचे ते. तर तो बघितला नाही तर बघून घ्या. तो रवा आहे. तांदूळ मिक्सरमध्ये वाटून घेतलं होतं. किंगफिश थाली केली होती ना त्या दिवशीचा. तर आता पापलेट भाजून घेते. हे बघा मी घातलं आहे. मी एअर फ्रायरमध्ये करते आहे. तुम्ही तव्यावर पण करू शकता. तर आम्ही तेल कमी खातो म्हणून मी एअर फ्रायरमध्ये करते. तर आता हे भाजून घेते. आता ह्याच्यावर तेल लावायचं. थोडं थोडं तेल घालून घ्यायचं. जास्त नको. तव्यावर खूप लागतं तेल. तर हे फ्राय करून घ्यायचं. बंद करते. आणि ते मी 10 मिनिटासाठी लावणार. मग टर्न करून आणखीन 10 मिनिटासाठी लावणार. तर इथे बघा एक साईड भाजून झाली आहे. आता मी टर्न करते. दुसऱ्या साईडला पण भाजू देते. ते टायमिंग लावलेला असतो याच्यावर. तर ते फ्राय होऊन जातं आणि बंद होतं.
तर आता मला टर्न करायला होत नाही, ते चमचा घ्यावा लागेल. एका हातात मोबाईल आणि एका हातात टर्न करते आणि मग दाखवते तुम्हाला. आता इथे घातलं आहे, 10 मिनटात होऊन जाईल आणि मग जेवणार आम्ही. आणि इथे बघताय आता हे मी शेंगा उकडायला घालते, कारण की या शेंगा कसल्या शेंगा आहे, हरसाण्याच्या शेंगा आहे. चवळीसारख्याच असतात, त्याचे बी गर असतात ना, ते चवळीसारखेच असतात, पण हे लाल असतात. ते आता मी उकडायला घालते, स्वच्छ धुते आणि 2-3 वेळा धुते. मोठ्या तुपात ठेवावे लागेल, कारण की याच्यात होणार नाही सगळ्या. तर इथे बघा आजचं जेवण, काळी पापलेट आणि फ्राय, कालवण आणि फ्राय. तर इथे बघा माझ्यासाठी ताट रेडी केलं आहे, ते मच्छीचा कालवण आणि फ्राय केलं आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली? आमच्या शेंगा उकडून झाल्या आहे, तर आम्ही खाणार. दियाला सोलून देते. हरसाण्याची शेंगा, हरसाणा म्हणजे चवळीसारखाच असतो, हा लाल असतो. आम्ही गोव्यात येतला हरसाणा म्हणतात. बघा असं असतं. तर आता सोलून खातो आम्ही, मग भेटू. असेल तर शेअर करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.